नमस्कार शिक्षक मित्रांनो, शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार शिक्षक मित्रांनो, प्रहार न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत. आज आझाद मैदानात आंदोलनाचा दुसरा दिवस. आज सर्व समन्वयक यांनी दिली मुलाखत. आपण जर नवीन असाल तर प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच आंदोलनाच्या बातमीसाठी अपडेट रहा. पाहूया संपूर्ण बातमी. थेट आझाद मैदान मुंबईत महाएल्गार आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे. आपण बघू शकता महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून हे सर्व समन्वयक आपल्या हक्काच्या भाकरीसाठी, आपल्या हक्काच्या वेतनासाठी, आपल्या हक्काच्या पगारीसाठी, आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी आपलं घरदार सगळं सोडून या ठिकाणी मैदानामध्ये या जे काम आपल्या पत्रात मिळालेलं आहे, कोणाला 20 असेल, 40 असेल, कोणाला 60 असेल, आणि पुढील प्रचलित धोरण लागू करून घ्यायचं असेल आणि 100% हक्काचा पगार मिळून घ्यायचा असेल तर येणारे दिवस आपल्यासाठी फार महत्त्वाचे आहेत. म्हणून जे शिक्षक बंधू भगिनी घरी आहेत त्यांना कळकळीची विनंती आहे. विनंती करण्याचं काम नाही, आपल्या हक्काच्या जबाबदारीसाठी, आपल्या हक्काच्या न्याय हक्कासाठी आणि माझा पगार माझी जबाबदारी या ब्रीद वाक्याचं ध्यान तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवून येणाऱ्या काही दिवसामध्ये म्हणजे उद्यापासूनच तुम्ही जास्तीत जास्त संख्येने आझाद मैदानी उपस्थित राहावे आणि एक लक्षात ठेवावे. कारण की आज जर आपण प्रांताध्यक्ष लाईव्ह चालू आहे. बरोबर बोला सोनवणे सर. हे आपल्यासोबत परभणी जिल्ह्याचे समन्वयक आहे, आमच्या समन्वय संघाची बुलंद तोफ सोनवणे सर. आज आपल्या महाएल्गार आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. काय सांगाल, काय वाटतं तुम्हाला? आपल्याला सरकार ही दिवाळी गोड करेल का? 100% मला विश्वास आहे की आपण सक्सेस होऊ, आपले यशस्वी होऊ. पण जे आपले पदाधिकारी किंवा इतर लोक जे घरी बसले त्यांना माझं आव्हान आहे की घरी न बसता आपण आझाद मैदान गाठा. प्रश्न सगळ्यांना माहीत आहे, प्रश्नाची जाण करण्याची गरज नाही, आपण सगळे जाणकार आहात. परंतु जोपर्यंत तुम्ही आझाद मैदान गाठणार नाहीत तोपर्यंत आपल्याला यश मिळणार नाही. त्यामुळे सर्वांना मी आवाहन करतो की घरात बसून पोस्ट टाकल्यापेक्षा किंवा सोशल मीडियावर चर्चा केल्यापेक्षा तुम्ही आझाद मैदान गाठा, म्हणजेच यश आपलं नक्की आहे, 100% आहे. तुम्ही फक्त घर सोडा, आपल्याला 100% यश मिळेल. त्याचबरोबर आपल्या सोबत शिक्षक समन्वय संघाचे समन्वयक आदरणीय दीपक कुलकर्णी सर आपल्या सोबत आहे. सर, महाराष्ट्रातल्या 63,000 शिक्षकांचा हा लढा आहे. आपल्या शिक्षक समन्वय संघाचा एक लोगो आहे, गरजवंत शिक्षकांचा हा लढा आहे. परंतु आजचा आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. खूप कमी प्रमाणात महाराष्ट्रातले शिक्षक बांधव मैदानावर आलेत. आपण घरी बसलेल्या शिक्षकांना काय सांगाल? घरी बसलेल्या सर्व बांधवांना अशी विनंती करेल की आझाद मैदान गाठा. मित्रांनो, आझाद मैदानाशिवाय आपल्याला कुणीही काहीही देऊ शकणार नाही. आझाद मैदानामध्येच आपण आल्यामुळं मागचे 2 टप्पे आपल्याला अनुदान मिळालेलं आहे आणि आपल्या हक्काचं अनुदान जर आपल्याला पुन्हा मिळवायचं असेल तर हे जे काही मागच्या 2 महिन्यापासून तयारी करून कालपासून सुरू केलेला जो काही पुन्हा एकदा महाएल्गार आहे, या महाएल्गारामध्ये आपण सहभागी झाल्याशिवाय आपला अनुदानाचा प्रश्न सुटणार नाही. शिक्षण मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, ते संवेदनशील आहेत. त्यांनी वारंवार सांगतायत ते की शिक्षकांसाठी 1160 कोटी दिलेले आहेत, पुढच्या 3 वर्षामध्ये 5,500 कोटी द्यायचे. म्हणजे शासन द्यायला बसलेलं आहे, फक्त आपण मागण्यासाठी आझाद मैदानावर येणं गरजेचं आहे. मित्रांनो, अजूनही वेळ गेलेली नाही. आज दुसरा दिवस आहे. उद्यापासून परीक्षा संपतायत. परीक्षा संपतात 6 तारखेपासून आपलं जे काही अनुदानाची धार आहे, आंदोलनाची धार आहे, ती आंदोलनाची धार आपल्याला वाढवायची आहे. आणि त्यामुळं सर्वांनी कोणतेही कारण न सांगता आझाद मैदानावर यावं असं मी आपल्याला आवाहन करतो.
नक्कीच सर, महाराष्ट्रातल्या 63,000 शिक्षक बांधवांना आजच्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आव्हान आहेत. बांधवांनो, हा गरजवंत शिक्षकांचा लढा आहे आणि आपण सर्वांनी या लढ्यामध्ये सहभागी झालं पाहिजेत, स्वयंप्रेरणेने सहभागी झालं पाहिजेत. आणि आमच्या काही भगिनी सुद्धा आलेल्या आहेत, खूप कमी प्रमाणात भगिनी सुद्धा आल्या आहेत, परंतु ह्या भगिनी आपल्या हक्काच्या वेतनासाठी या ठिकाणी उपस्थित झाल्यात. त्याबद्दल मी या सर्व माझ्या भगिनींचं सुद्धा या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतोय की एक हक्काचं भाकर आपल्याला जी हवी आहे, जे आपला अधिकार आहे ते घेण्या आणि हे समन्वयक आपल्या हक्कासाठी या ठिकाणी आले आहेत. अमरावतीवरून आमचे समन्वयक श्री वाघ सर आहेत. सर, काय सांगाल तुम्ही, तुम्हाला काय वाटतं, ही दिवाळी शासन गोड करेल? निश्चितच ज्यावेळेस समन्वय संघाच्या शेअर करा, एकदा ते शेअर करा. आपण आंदोलन केलं आहे त्या ग्रुपला शेअर त्यावेळी करा. आपण जे काही ठरवलं की आपल्याला शासनाजवळून ज्या सतत अन्याय होत गेला त्या अन्यायासाठी प्रथम समन्वय संघाने आंदोलन केलं. त्यामध्ये 20% अनुदान आपण घेतलं. जो त्यामध्ये काही त्रुटीपूर्तता बांधव जे होते, एका महिन्यामध्ये त्रुटीपूर्तता करायची होती ते राहिले. त्यानंतर दुसरं आंदोलन केलं. आता हे जे काही समन्वय संघाच्या माध्यमातून आंदोलन आहे ते लोकांचे समज गैरसमज बरेच होतात, परंतु जोपर्यंत आझाद मैदानावर आपण संख्या गोळा करत नाही, आपण एकत्रित आपल्या हक्कासाठी येत नाही, तोपर्यंत शासन आपल्याला न्याय कसा देणार? आपण आपल्या ज्या सर्व मागण्या आहेत त्या आपण निवेदनामध्ये घेतलेल्या आहेत आणि 20चं 40, 40चं 60, 60चं 80 आणि हे प्रचलित धोरणानं द्यावं आपल्याला. त्याचबरोबर त्रुटीपूर्तता केलेले जे बांधव आहेत त्यांच्यावर जो अन्याय झाला त्या लोकांना पण समान टप्पा द्यावा. या सर्व मागण्या आपण त्याच ताकदीनं लढत आहे. परंतु जोपर्यंत एकत्रित आपला सर्व शिक्षक आपल्या आझाद मैदानावर येत नाही तोपर्यंत आपल्या त्या मागणीला धार येणार नाही. आणि याची शाश्वती आहे की निश्चितच आपल्या महाराष्ट्रामधून शिक्षक गोळा होणं सुरू झालेले आहेत आणि या येत्या 2-4 दिवसामध्ये हजारोची जी संख्या आपली शिक्षक समन्वय संघाची आझाद मैदानावर आपल्या हक्काच्या मागण्यांसाठी असते, ती संख्या आल्यानंतर आपल्याला याही वर्षीची दिवाळी इथं जरी आझाद मैदानावर साजरी करावी लागली तरी त्याच्यातून आउटपुट म्हणजे आपल्याला न्याय शासनाकडून मिळेल याची गॅरंटी वाटते. नक्कीच सर, मोठ्या संख्येने या ठिकाणी आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं अशी अपेक्षा या ठिकाणी केलेली आहे. आपल्यासोबत आमचे जळगाव जिल्ह्याचे समन्वयक अनिल परदेशी आहे. सर, आपण काय सांगाल, आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आज आपला आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. मोठ्या संख्येने शिक्षक बांधव या ठिकाणी अपेक्षित होते, परंतु काही कारणास्तव काही बांधव त्या ठिकाणी इथपर्यंत येऊ पोहोचले नाही. परंतु जास्तीत जास्त शिक्षकांना या ठिकाणी येण्यासाठी आपण काय आवाहन कराल? नक्कीच राज्यातील शिक्षकांनी आझाद मैदानामध्ये आंदोलनाला येणं, तर माझा पगार माझी जबाबदारी हे असतानाच एकीकडे शाळा महाविद्यालयातून सध्या परीक्षा सुरू आहे. मला विश्वास आहे की आमचा जो बांधव सध्या परीक्षेच्या कामकाजामध्ये व्यस्त आहे तो नक्कीच त्यांच्या परीक्षांचं कामकाज संपलं का आपल्या शालेय स्तरावर नियोजन करून लवकरात लवकर मुंबई येतील. कारण की त्यांना माहिती आहे आजपर्यंत त्यांच्या जीवनामध्ये जे काही आज अनुदान रूपी टप्पे मिळाले त्याच्यामध्ये शिक्षक समन्वय संघाची व त्यासोबत मैदानात उपस्थित असणाऱ्या शिक्षकांची संख्या ही महत्त्वाची असते. या ठिकाणी आझाद मैदानामध्ये ज्यावेळेस कुठलीही संघटना आंदोलन करत असेल त्यांच्या न्याय मागण्या किती वजनदार आहेत त्या जर तपासून पाहायच्या म्हटलं तर आझाद मैदानात असलेली त्या आंदोलकांची उपस्थिती आणि आंदोलकांची उपस्थिती जर मैदानात असेल तर नक्कीच याची आपल्या शालेय शिक्षण विभागाला त्याची दखल घ्यावी लागते. त्यासोबतच या मैदानावर प्रत्येक आंदोलकांच्या बंदोबस्तासाठी जे काय पोलीस प्रशासन दिलं असतं ते सुद्धा वातावरण काय आहे आझाद मैदानातलं याची माहिती शासनाला कळवत असतं. त्यामुळे शिक्षकांना जर आपला प्रश्न सोडवणं आवश्यक वाटत असेल तर या माझ्या बांधवांनी आपापल्या परीक्षा संपल्या का मिळेल त्या साधनाने मुंबई गाठावी आणि जोपर्यंत आपल्याला आपल्या हक्काचा वेतन अनुदानाचा टप्पा व सारखं आंदोलन करण्याची आवश्यकता भासू नये म्हणून आपल्याला त्या ठिकाणी सप्टेंबर 2016चा सरसकट अनुदानाचा जो शासन निर्णय आहे ते रद्द करणं महत्वाचं आहे. त्यासाठी माझ्या बांधवांनी जर मोठ्या संख्येने जर मैदानात उपस्थिती दाखवली तर निश्चितच या गोष्टींचा दबाव शासनावर येईल व मायबाप सरकारला या ठिकाणी शिक्षक हिताचा निर्णय 100% करावा लागेल व वारंवार आंदोलनाची गरज यापुढे शिक्षकांना पडणार नाही. यासाठी न भूतो न भविष्य अशा स्वरूपाचं आंदोलन शिक्षक समन्वय संघाने करण्याचं ठरविलं आहे. नक्कीच सर,
आपण सर्व शिक्षक समन्वय संघाच्या समन्वयकांचा जो निर्धार आहे, जोपर्यंत 100% हक्काचं वेतन मिळत नाही तोपर्यंत मैदान सोडायचं नाही. आणि त्यासाठी गरज आहे महाराष्ट्रातल्या सर्व गरजवंत शिक्षक बांधवांची या आझाद मैदानावर उपस्थित राहण्याची. निश्चितच मोठ्या संख्येने सहभागी राहतील अशी आपण आता आशा करूया. आपल्यासोबत आहे जालन्याचे समन्वयक शेरे सर. शेरे सर, आपण कधीपासून सहभागी झाला? जालना या ठिकाणाहून इकडे रवाना झालेलो आहे. आंदोलनाचा पहिला दिवस. जालन्यातील सर्व शिक्षक बांधवांना काय आवाहन करा? जालन्यातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, त्यामध्ये आपल्या ज्या महिला भगिनी आहेत त्यांना सुद्धा मी आझाद मैदान मुंबई या ठिकाणाहून नम्रपणे विनंती करेल की सर्व महिला भगिनींनी आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आपण उपस्थित राहावं. याचं कारण असं आहे की सध्या आरोग्य कर्मचारी यांचं आंदोलन आझाद मैदान या ठिकाणी सुरू आहे. जवळपास कमीत कमी 12 ते 15 हजार महिला त्या आझाद मैदान मुंबई या ठिकाणी स्वतःच्या हक्कासाठी त्या आझाद मैदानावरती तळ ठोकून आहेत. आणि आजच सकाळी अशी माहिती मिळालेली आहे की त्यांची संख्या भरपूर असल्यामुळे आज 5 वाजेपर्यंत त्यांचा निकाल लागणार आहे. म्हणजे त्यांची जी मागणी आहे ही मागणी त्यांची आज 5 वाजेपर्यंत पूर्ण होणार आहे. आणि ही मागणी जर त्यांची कशामुळे पूर्ण होत असेल तर त्या ठिकाणी त्यांचे बांधव तर आहेच, पण त्या बांधवापेक्षा कितीतरी पटीने महिला या आझाद मैदानावरती आरोग्य कर्मचारी त्या महिला आहेत. मी आपल्या महिला असतील, पुरुष असेल त्यांनाही विनंती करतो की आपण सुद्धा मोठ्या संख्येने आझाद मैदान मुंबई या ठिकाणी या. आपल्याला न्याय जर पाहिजे असेल तर कुठलाही आमदार आपल्याला न्याय देऊ शकत नाही, कुठलाही मंत्री आपल्याला न्याय देऊ शकत नाही. आपली जी एकजूट आहे, आपली जी संख्या आहे, ही संख्याच आपल्याला न्याय देऊ शकते. आणि म्हणून मी जालना जिल्ह्यातीलच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रातील महिला भगिनी असतील, पुरुष असतील, शिक्षक असतील, शिक्षकेतर कर्मचारी असतील, या सगळ्यांना नम्रपणे विनंती करतो की आपण तात्काळ मुंबईची गाडी पकडा आणि आझाद मैदान या ठिकाणी उपस्थित व्हा. त्याशिवाय आपल्याला न्याय मिळणार नाही. नक्कीच सर, या ठिकाणी उपस्थित जे काही शिक्षक समन्वयक आहे, जे बांधव आहे, त्या सर्व पोटतिडकींना हाच सर्वांना मेसेज देत आहे की आपण मोठ्या संख्येने आम्ही या ठिकाणी आलो आहोत, बळकट करण्यासाठी आपणही यावं अशी एक आव्हान हे सर्व समन्वयक करत आहेत. आपल्यासोबत जामनिक सर. सर, आपण काय सांगाल? खरंच आपल्या ज्या मागण्या सरकार पूर्ण करेल का? आपल्या पूर्ण होतीलच आणि आपण ते पूर्ण करून घेऊच. परंतु त्यासाठी महाराष्ट्रातील सर्व अंशतः अनुदानित जे काही शिक्षक बंधू भगिनी आहेत ते जेवढे जास्तीत जास्त संख्येने आझाद मैदानात हजर राहतील तेवढा निर्णय आपला लवकर लागेल. आणि राहिला प्रश्न परीक्षांचा, आता सध्याचा काळ परीक्षांचा आहे ते आपण मान्य करतो आणि प्रत्येक शिक्षक हा आपापल्या शाळेत कॉलेजमध्ये हे आपापलं कर्तव्य बजावत असते आणि आतापर्यंत आपण आपलं कर्तव्यच आहे. परंतु आपण विद्यार्थ्याला वेठीस धरत नाही. परंतु आज अशी कंडिशन आहे की एका शाळेवर 5 शिक्षक असतील, 10 शिक्षक असतील, 4 असतील, त्याचे अर्धा म्हणजे 50% जरी शिक्षक इथं राहिले सध्या जोपर्यंत परीक्षा होईपर्यंत, तोपर्यंत जर इथं आपल्या मैदानात हजर राहिले, किमान प्रत्येक शाळेचे 1 किंवा 2 शिक्षक जरी हजर राहिले तर आज जवळपास महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांची संख्या हे 63,000 आहे. तर किमान आज जर आपली संख्या या येत्या 2 दिवसामध्ये किमान 4 ते 5 हजार जरी दिसली तर नक्कीच आपला निर्णय जो उशिरा लागणारा आहे तो लवकर लागेल आणि दिवाळीपूर्वी आपल्याला एक गोड बातमी आपल्या कानावर ऐकायला येईल. म्हणून मी महाराष्ट्रातील सर्व विना तथा अंशतः अनुदानित शिक्षकांना एक आवाहन करू इच्छितो की आपल्याला घर बसल्या काहीच मिळणार नाही आहे आणि आपल्याला जे मिळणार आहे ते फक्त आझाद मैदानाशिवाय आपल्याला पर्याय नाही आहे. आणि सरकार सुद्धा पॉझिटिव्ह आहे, फक्त आपली संख्या डिपेंड करते त्या गोष्टीसाठी. म्हणून जास्तीत जास्त संख्येने आझाद मैदानावर यावे हीच तुम्हाला कळकळीची विनंती आहे.
नक्कीच. आपल्यासोबत समन्वयक बीडचे समन्वयक दत्तात्रय चव्हाण सर आहेत. सर, आपण काय आवाहन कराल महाराष्ट्रातल्या सर्व बांधवांना, सर्व भगिनींना? महाराष्ट्रातील तमाम सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनींना माझी विनंती आहे, जे काल 30 ऑक्टोबर पासून आंदोलन, महाएल्गार आंदोलन शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून आपण चालू केलेलं आहे, त्याचा आज दुसरा दिवस. मला माहिती आहे की सर्व महाराष्ट्रातील शिक्षक बंधू भगिनींचा विश्वास या शिक्षक समन्वय संघावरती आहे आणि ते नक्कीच सगळेजण येणाऱ्या काळात इथं आझाद मैदानावर दिसतील हा ठाम विश्वास आहे. त्यांना सुद्धा माहिती आहे की आझाद मैदानच आपल्याला न्याय मिळवून देऊ शकतं. आणि विशेष अशी बाब इथं उल्लेख करावीशी वाटते की जे काही शिक्षण मंत्री जे आहेत आपले, ते एक चांगले सुज्ञ आणि कायम विनानुदान आणि शिक्षण क्षेत्रातील बरेच प्रश्न निकाली काढण्याचं त्यांनी मानस केलेला आहे, ठरवलेलं आहे. आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री महोदय आदरणीय फडणवीस साहेब हे देखील या विषयामध्ये त्यांच्या फायनान्स डिपार्टमेंटची त्यांनी येणाऱ्या 5 वर्षाच्या काळात 5,500 कोटीची तरतूद केलेली आहे. आणि गेल्या संभाजीनगर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये त्यांनी शिक्षक वर्गाला शब्द दिलेला आहे आणि त्या शब्दाची फक्त आपल्याला आठवण करून द्यायची आहे. यासाठी सर्व तमाम बंधू भगिनींनी इथं उपस्थित राहावं ही कळकळीची विनंती आहे. आणि आपल्याला माहितीच आहे की या राज्याचे मुख्यमंत्री, जे की सर्वसामान्याचे मुख्यमंत्री म्हणून नावारूपाला आलेले आहेत, अनेक क्लिष्ट प्रश्न त्यांनी सोडवलेले आहेत राज्याचे आणि या प्रश्नाबद्दल ते अतिशय सकारात्मक आहेत. त्यांनी गेल्या वेळेसच आपल्याला एक ठोस आश्वासन दिलं आहे की मी कसल्याच प्रकारचा निधी तुमच्या या कायम विनानुदानात धोरणाबद्दल पडू देणार नाही. जेवढा काही निधी लागेल तो मी काही देणार असं ठाम आश्वासन दिलेलं आहे. त्या पद्धतीने त्यांनी आपल्याला गेल्या वर्षी टप्पा दिलेला आहे, अघोषितचा निर्णय घेतलेला आहे. आता सर्व आपण अंशतः अनुदानित बांधव झालेलो आहोत. त्याच्यामुळे मला असं सर्वांना पुनश्च एकदा आवाहन करायचं आहे की फक्त आता गरज एकच आहे की हे आझाद मैदान भरण्याची गरज आहे. आणि इथं कोणी जो वर्ग जे प्रश्नार्थी हे आझाद मैदान एक 10-15 हजाराच्या संख्येने भरवतात, त्यांचा प्रश्न 3 ते 4 दिवसात निकाली निघतो. हा आजपर्यंतचा इतिहास आहे. आणि हे सर्व माहीत असताना आपण शांत कसे बसू शकता? नक्कीच उद्या परवा येणाऱ्या 2-3 दिवसात आपण बहुसंख्येनं आपल्या सहकारी वर्गाला, बंधू भगिनींना, मित्र वर्गाला, इतर सोयरे नातेवाईक सर्वांना हो देताल आणि एक या आव्हानाला प्रतिसाद देताल यात तुम्ही मात्र शंका नाही. धन्यवाद. नक्कीच सर, तुम्ही बघू शकता हे आहे शिक्षक समन्वय संघाचं, शिक्षक समन्वय संघाचं या ठिकाणी हे बॅनर आहे. याच्यावर तुम्ही ही जी मागणी आहे, ही मागणी घेऊन हे समन्वय संघ महाएल्गार आंदोलन आपण करणार आहे. इथं लिहिलेलं आहे, माझा पगार माझी जबाबदारी, त्यासाठी पुन्हा एकदा मुंबई वारी. आणि याच मुंबई वारीला वारंवार पुन्हा वाऱ्या करता येऊ नये यासाठी आपण या ठिकाणी आलो आहोत. या ठिकाणी आमचे समन्वयक आमच्या विविध मेळाव्यासाठी सारथी म्हणून ज्यांनी एक चांगलं निष्ठेने काम केलं आणि या समन्वय संघाचं वातावरण अतिशय प्रबळ आणि चांगलं बनवण्यासाठी अगदी पायाला भिंगरी बांधून राज्यभर दौरा केला असे आमचे समन्वयक उबाळे सर, प्राध्यापक उबाळे सर यांना मी सांगू इच्छितो. सर, आपण महाराष्ट्रभर एक वातावरण तयार केलं, मोठ्या संख्येने बांधवांनी या ठिकाणी यावं यासाठी आपण मेळावे घेतले, पण तरी सुद्धा पहिल्या दिवशी तेवढे बांधव उतरले नाही. पण कधीपासून जास्तीत जास्त बांधव या ठिकाणी येईल आणि त्यांच्यासाठी तुम्ही काय आवाहन कराल? सर्वांना नमस्कार. बांधवांनो, माझा पगार माझी जबाबदारी, त्यासाठी मुंबईची वारी, ह्यासाठी कालपासून आपले जवळपास सर्वच बांधव या ठिकाणी बऱ्याच संख्येनं, प्रचंड संख्येनं जमलेले आहेत. तरी सुद्धा आजपर्यंत आज जी संख्या आहे
आता बाजूलाच आपण जर पाहिला तर परिचारिकांचा मोठ्या संख्येनं त्या 10-12 हजाराच्या संख्येने त्या जमलेल्या आहेत आणि त्यांचं निर्णायक टप्प्यात आंदोलन आलेलं आहे. बांधवांनो, आपला पगार आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी आपल्या सर्वांची सहकुटुंबानं सहपरिवाराने या ठिकाणी येऊन उपस्थिती लावणं गरजेचं आहे. जेवढी डोकी लवकर जास्त तेवढा आपला हा प्रश्न जो आहे हा लवकर मिटणार आहे. म्हणून जालनावाले, हिंगोलीवाले, परभणीवाले, नांदेडवाले, लातूरवाले जे काही आपले बांधव आहेत महाराष्ट्रातले, या तमाम नगरवाले, पुणेवाले, या सर्वांना माझी हात जोडून विनंती आहे की आपण आपल्या पगारासाठी या ठिकाणी यावं. आणि सरांनी म्हटलं की कधीपासून आपली संख्या आहे की वाढू शकते, तर सर आता आपल्या सध्या परीक्षा वगैरे चालू आहेत शाळांमध्ये. नक्कीच 4 तारखेचा शेवटचा दिवस आहे आणि त्यानंतर 5 पासून आपले हे आझाद मैदान पूर्ण भरेल अशी मला खात्री या महाराष्ट्राचा दौरा केल्यामुळे असं पक्की खात्री आहे. 100% सांगतो सर की हे ग्राउंड आपण काठोकाठ भरू आणि सर्वांना परत विनंती करतो की आपण सर्वांनी या ठिकाणी यावं आणि आपला पगार आपल्या पदरात काढून घ्यावा. धन्यवाद. नक्कीच सर, तुम्ही बघू शकता बहुतांश बांधव या ठिकाणी जमलेले आहे आणि ह्या बांधवांची ताकद बांधण्यासाठी आपण सर्वांनी खरं तर या ठिकाणी आलं पाहिजे. हे आमचे विदर्भातले बुलढाण्याचे मावळे, हे आमचे मखमले सर, विराम सर खूप चांगल्या पद्धतीने नेहमी आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासून हे सर्व मावळे हे बांधव हजर राहतात. खरंच जी पोटतिडकी ह्या सर्व बांधवांच्या मनामध्ये आहे त्याच पोटतिडकीने घरी बसलेल्या सर्व बांधवांनी आता तरी मुंबईला निघण्याचा विचार करावा, नियोजन करावं. कारण आपण जर मोठ्या संख्येने आला तरच खऱ्या अर्थाने या मैदानातून आपण यश घेऊन जाऊ शकतो. कारण हेच मैदान आपल्याला न्याय मिळवून देणार आहे. हे सर्वप्रथम आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. थेट मुंबई आझाद मैदानावरून हे लाईव्ह तुम्ही सर्व बघू शकता. महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातील सर्व माझ्या बांधवांना हा दाखवण्याचा उद्देश एवढाच आहे की बांधवांनो, जी परिस्थिती आज आपल्या सर्वांवर आहे ती कायमची जर आपल्याला मिटवायची असेल, हा कायमचा हा कलंक जर आपल्याला पुसायचा असेल तर या वेळेला या संधीचं आपल्याला सोनं करायचंय. मोठ्या संख्येने आपण मुंबई आझाद मैदान या ठिकाणी गाठावं. की दिवाळी आपल्याला या मैदानावर साजरी करायचंय, ती साजरी करण्याची जर वेळ आपल्यावर येऊ द्यायची नसेल तर त्यापूर्वी जर आपण हे मैदान जर मोठ्या संख्येने भरवलं तर निश्चितच एक मोठं यश घेऊन आपण एक आनंदाने आपल्या परिवारासोबत एक गोड दिवाळी आपण साजरा करू शकतो. पण त्यासाठी तुमच्या सर्वांच्या उपस्थितीची गरज आहे. मुंबई विभाग, हे मुंबई विभाग सध्या इथं उपस्थित झालेले आहे. आमचे शेळके सर, समन्वयक सर, बघू शकता महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून हे बांधव आलेले आहेत. सर्व उपस्थित बांधवांना एकच पोटतिडकी आहे की आपल्याला न्याय मिळाला पाहिजे. आपल्याला हक्काची 100%ची भाकर, आपल्या हक्काचं वेतन आपल्याला मिळायला पाहिजे. ते या उदांत हेतूने सर्व बांधव आलेले आहेत आणि वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्या पद्धतीने काय करतील त्यासाठी हे सर्व बांधव नियोजन करतायत. धन्यवाद. थेट आझाद मैदान मुंबईत महाएल्गार आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे. आपण बघू शकता महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून हे सर्व समन्वयक आपल्या हक्काच्या भाकरीसाठी, आपल्या हक्काच्या वेतनासाठी, आपल्या हक्काच्या पगारीसाठी, आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी आपलं घरदार सगळं सोडून या ठिकाणी मैदानामध्ये या जे जे आपापल्या पदरात मिळालेलं आहे, कोणाला 20 असेल, 40 असेल, कोणाला 60 असेल आणि पुढील प्रचलित धोरण लागू करून घ्यायचं असेल आणि 100% हक्काचा पगार मिळून घ्यायचा असेल तर येणारे दिवस आपल्यासाठी फार महत्वाचे आहेत. म्हणून जे शिक्षक बंधू भगिनी घरी आहेत त्यांना कळकळीची विनंती आहे. विनंती करण्याचं काम नाही, आपल्या हक्काच्या जबाबदारीसाठी, आपल्या हक्काच्या न्याय हक्कासाठी आणि माझा पगार माझी जबाबदारी या ब्रीद वाक्याचं ध्यान तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवून येणाऱ्या काही दिवसामध्ये म्हणजे उद्यापासूनच तुम्ही जास्तीत जास्त संख्येने आझाद मैदानी उपस्थित राहावे आणि एक लक्षात ठेवावे. कारण की आज जर आपण प्रांतात
जिल्हाध्यक्ष प्रदेशाध्यक्ष लाईव्ह चालू आहे बरोबर. बोला सोनवणे सर. हे आपल्यासोबत परभणी जिल्ह्याचे समन्वयक आहेत, आमच्या समन्वय संघाची बुलंद तोफ. सोनवणे सर, आज आपल्या महाएल्गार आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. काय सांगाल, काय वाटतं तुम्हाला, आपल्याला सरकार ही दिवाळी गोड करेल का? 100% मला विश्वास आहे की आपण सक्सेस होऊ, आपले यशस्वी होऊ. पण जे आपले पदाधिकारी किंवा इतर लोक जे घरी बसले त्यांना माझं आव्हान आहे की घरी न बसता आपण आझाद मैदान गाठा. प्रश्न सगळ्यांना माहीत आहे, प्रश्नाची जाण करण्याची गरज नाही, आपण सगळे जाणकार आहात. परंतु जोपर्यंत तुम्ही आझाद मैदान गाठणार नाहीत तोपर्यंत आपल्याला यश मिळणार नाही. त्यामुळे सर्वांना मी आवाहन करतो की घरात बसून पोस्ट टाकल्यापेक्षा किंवा सोशल मीडियावर चर्चा केल्यापेक्षा तुम्ही आझाद मैदान गाठा, म्हणजेच यश आपलं नक्की आहे, 100% आहे. तुम्ही फक्त घर सोडा, आपल्याला 100% यश मिळेल. याचबरोबर आपल्या सोबत शिक्षक समन्वय संघाचे समन्वयक आदरणीय दीपक कुलकर्णी सर आपल्या सोबत आहे. सर, महाराष्ट्रातल्या 63,000 शिक्षकांचा हा लढा आहे. आपल्या शिक्षक समन्वय संघाचा एक लोगो आहे, गरजवंत शिक्षकांचा हा लढा आहे. परंतु आजचा आंदोलनाचा दुसरा दिवस आहे, खूप कमी प्रमाणात महाराष्ट्रातले शिक्षक बांधव मैदानावर आलेत. आपण घरी बसलेल्या शिक्षकांना काय सांगाल? घरी बसलेल्या सर्व बांधवांना अशी विनंती करेल की आझाद मैदान गाठा मित्रांनो. आझाद मैदानाशिवाय आपल्याला कुणीही काहीही देऊ शकणार नाही. आझाद मैदानामध्येच आपण आल्यामुळं मागचे 2 टप्पे आपल्याला अनुदान मिळालेलं आहे आणि आपलं हक्काचं अनुदान जर आपल्याला पुन्हा मिळवायचं असेल तर हे जे काही मागच्या 2 महिन्यापासून तयारी करून कालपासून सुरू केलेला जो काही पुन्हा एकदा महाएल्गार आहे, या महाएल्गारामध्ये आपण सहभागी झाल्याशिवाय आपला अनुदानाचा प्रश्न सुटणार नाही. शिक्षण मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, ते संवेदनशील आहेत. त्यांनी वारंवार सांगतायत ते की शिक्षकांसाठी 1160 कोटी दिलेले आहेत, पुढच्या 3 वर्षामध्ये 5,500 कोटी द्यायचे. म्हणजे शासन द्यायला बसलेलं आहे, फक्त आपण मागण्यासाठी आझाद मैदानावर येणं गरजेचं आहे. मित्रांनो, अजूनही वेळ गेलेली नाही, आज दुसरा दिवस आहे. उद्यापासून परीक्षा संपतायत. परीक्षा संपतात 6 तारखेपासून आपलं जे काही अनुदानाची धार आहे, आंदोलनाची धार आहे, ती आंदोलनाची धार आपल्याला वाढवायची आहे. आणि त्यामुळं सर्वांनी कोणतेही कारण न सांगता आझाद मैदानावर यावं असं मी आपल्याला आवाहन करतो. नक्कीच सर, महाराष्ट्रातल्या 63,000 शिक्षक बांधवांना आजच्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आव्हान आहेत. बांधवांनो, हा गरजवंत शिक्षकांचा लढा आहे आणि आपण सर्वांनी या लढ्यामध्ये सहभागी झालं पाहिजेत, स्वयंप्रेरणेने सहभागी झालं पाहिजेत. आमच्या काही भगिनी सुद्धा आलेल्या आहेत, खूप कमी प्रमाणात भगिनी सुद्धा आल्या आहेत, परंतु ह्या भगिनी आपल्या हक्काच्या वेतनासाठी या ठिकाणी उपस्थित झाल्यात. त्याबद्दल मी या सर्व माझ्या भगिनींचं सुद्धा या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतोय की एक हक्काचं भाकर आपल्याला जी हवी आहे, जे आपला अधिकार आहे ती घेण्या, आणि हे समन्वयक आपल्या हक्कासाठी या ठिकाणी आले आहेत. अमरावतीवरून आमचे समन्वयक श्री वाघ सर आहेत. सर, काय सांगाल तुम्ही, तुम्हाला काय वाटतं, ही दिवाळी शासन गोड करेल? निश्चितच ज्यावेळेस समन्वय संघाच्या शेअर करा, एकदा ते शेअर करा. आपण आंदोलन केलं आहे त्या ग्रुपला शेअर त्यावेळी करा. आपण जे काही ठरवलं की आपल्याला शासनाजवळून ज्या सतत अन्याय होत गेला त्या अन्यायासाठी प्रथम समन्वय संघानं आंदोलन केलं. त्यामध्ये 20% अनुदान आपण घेतलं. त्यामध्ये काही त्रुटीपूर्तता बांधव जे होते, एका महिन्यामध्ये त्रुटीपूर्तता करायची होती, ते राहिले. त्यानंतर दुसरं आंदोलन केलं. आता हे जे काही समन्वय संघाच्या माध्यमातून आंदोलन आहे, लोकांचे समज गैरसमज बरेच होतात, परंतु जोपर्यंत आझाद मैदानावर आपण संख्या गोळा करत नाही, आपण एकत्रित आपल्या हक्कासाठी येत नाही, तोपर्यंत शासन आपल्याला न्याय कसा देतं. आपण आपल्या ज्या सर्व मागण्या आहेत त्या आपण निवेदनामध्ये घेतलेल्या आहेत आणि 20चं 40, 40चं 60, 60चं 80 आणि हे प्रचलित धोरणानं द्यावं आपल्याला. त्याचबरोबर त्रुटीपूर्तता केलेले जे बांधव आहेत त्यांच्यावर जो अन्याय झाला त्या लोकांना पण समान टप्पा द्यावा. या सर्व मागण्या आपण त्याच ताकदीनं लढत आहे. परंतु जोपर्यंत एकत्रित आपला सर्व शिक्षक आपल्या आझाद मैदानावर येत नाही
तोपर्यंत आपल्या त्या मागणीला धार येणार नाही आणि याची शाश्वती आहे की निश्चितच आपल्या महाराष्ट्रामधून शिक्षक गोळा होणं सुरू झालेले आहेत आणि या येत्या 2-4 दिवसामध्ये हजारोची जी संख्या आपली शिक्षक समन्वय संघाची आझाद मैदानावर आपल्या हक्काच्या मागण्यांसाठी असते ती संख्या आल्यानंतर आपल्याला याही वर्षीची दिवाळी इथं जरी आझाद मैदानावर साजरी करावी लागली तरी त्याच्यातून आउटपुट म्हणजे आपल्याला न्याय शासनाकडून मिळेल याची गॅरंटी वाटते. नक्कीच सर, मोठ्या संख्येने या ठिकाणी आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं अशी अपेक्षा या ठिकाणी केलेली आहे. आपल्यासोबत आमचे जळगाव जिल्ह्याचे समन्वयक अनिल परदेशी आहे. सर, आपण काय सांगाल? आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आज आपला आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. मोठ्या संख्येने शिक्षक बांधव या ठिकाणी अपेक्षित होते, परंतु काही कारणास्तव काही बांधव त्या ठिकाणी इथपर्यंत पोहोचले नाही. परंतु जास्तीत जास्त शिक्षकांना या ठिकाणी येण्यासाठी आपण काय आवाहन कराल? नक्कीच राज्यातील शिक्षकांनी आझाद मैदानामध्ये आंदोलनाला येणं, खरं तर माझा पगार माझी जबाबदारी हे असतानाच एकीकडे शाळा महाविद्यालयातून सध्या परीक्षा सुरू आहे. मला विश्वास आहे की आमचा जो बांधव सध्या परीक्षेच्या कामकाजामध्ये व्यस्त आहे तो नक्कीच त्यांच्या परीक्षांचं कामकाज संपलं का आपल्या शालेय स्तरावर नियोजन करून लवकरात लवकर मुंबई येतील. कारण की त्यांना माहिती आहे आजपर्यंत त्यांच्या जीवनामध्ये जे काही आज अनुदान रूपी टप्पे मिळाले त्याच्यामध्ये शिक्षक समन्वय संघाची व त्यासोबत मैदानात उपस्थित असणाऱ्या शिक्षकांची संख्या ही महत्त्वाची असते. या ठिकाणी आझाद मैदानामध्ये ज्यावेळेस कुठलीही संघटना आंदोलन करत असेल त्यांच्या न्याय मागण्या किती वजनदार आहेत त्या जर तपासून पाहायच्या म्हटलं तर आझाद मैदानात असलेली त्या आंदोलकांची उपस्थिती आणि आंदोलकांची उपस्थिती जर मैदानात असेल तर नक्कीच याची आपल्या शालेय शिक्षण विभागाला त्याची दखल घ्यावी लागते. त्यासोबतच या मैदानावर प्रत्येक आंदोलकांच्या बंदोबस्तासाठी जे काही पोलीस प्रशासन दिलं असतं ते सुद्धा वातावरण काय आहे आझाद मैदानातलं याची माहिती शासनाला कळवत असतं. त्यामुळे शिक्षकांना जर आपला प्रश्न सोडवणं आवश्यक वाटत असेल तर या माझ्या बांधवांनी आपापल्या परीक्षा संपल्या का मिळेल त्या साधनाने मुंबई गाठावी आणि जोपर्यंत आपल्याला आपल्या हक्काचा वेतन अनुदानाचा टप्पा व सारखं आंदोलन करण्याची आवश्यकता भासू नये म्हणून आपल्याला त्या ठिकाणी सप्टेंबर 2016चा सरसकट अनुदानाचा जो शासन निर्णय आहे ते रद्द करणं महत्वाचं आहे. त्यासाठी माझ्या बांधवांनी जर मोठ्या संख्येने जर मैदानात उपस्थिती दाखवली तर निश्चितच या गोष्टींचा दबाव शासनावर येईल व मायबाप सरकारला या ठिकाणी शिक्षक हिताचा निर्णय 100% करावा लागेल व वारंवार आंदोलनाची गरज यापुढे शिक्षकांना पडणार नाही. यासाठी न भूतो न भविष्य अशा स्वरूपाचं आंदोलन शिक्षक समन्वय संघाने करण्याचं ठरविलं आहे. नक्कीच सर, आपण सर्व शिक्षक समन्वय संघाच्या समन्वयकांचा जो निर्धार आहे जोपर्यंत 100% हक्काचं वेतन मिळत नाही तोपर्यंत मैदान सोडायचं नाही आणि त्यासाठी गरज आहे महाराष्ट्रातल्या सर्व गरजवंत शिक्षक बांधवांची या आझाद मैदानावर उपस्थित राहण्याची. निश्चितच मोठ्या संख्येने सहभागी राहतील अशी आपण आता आशा करूया. आपल्यासोबत आहे जालन्याचे समन्वयक शेरे सर. आपण कधीपासून सहभागी झाला? जालना या ठिकाणाहून इकडे रवाना झालेलो आहे. आंदोलनाचा पहिला दिवस. जालन्यातील सर्व शिक्षक बांधवांना काय आवाहन करा? जालन्यातील सर्व शिक्षकेतर कर्मचारी त्यामध्ये आपल्या ज्या महिला भगिनी आहेत त्यांना सुद्धा मी आझाद मैदान मुंबई या ठिकाणाहून नम्रपणे विनंती करेल की सर्व महिला भगिनींनी आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आपण उपस्थित राहावं. याचं कारण असं आहे की सध्या आरोग्य कर्मचारी यांचं आंदोलन आझाद मैदान या ठिकाणी सुरू आहे. जवळपास कमीत कमी 12 ते 15 हजार महिला या आझाद मैदान मुंबई या ठिकाणी स्वतःच्या हक्कासाठी त्या आझाद मैदानावरती तळ ठोकून आहेत आणि आजच सकाळी अशी माहिती मिळालेली आहे की त्यांची संख्या भरपूर असल्यामुळे आज 5 वाजेपर्यंत त्यांचा निकाल लागणार आहे. म्हणजे त्यांची जी मागणी आहे ही मागणी त्यांची आज 5 वाजेपर्यंत पूर्ण होणार आहे आणि ही मागणी जर त्यांची कशामुळे पूर्ण होत असेल तर त्या ठिकाणी त्यांचे बांधव तर आहेच पण त्या बांधवापेक्षा कितीतरी पटीने
महिला ह्या आझाद मैदानावरती आरोग्य कर्मचारी त्या महिला आहेत. मी आपल्या महिला असतील पुरुष असेल त्यांनाही विनंती करतो की आपण सुद्धा मोठ्या संख्येने आझाद मैदान मुंबई या ठिकाणी या. आपल्याला न्याय जर पाहिजे असेल तर कुठलाही आमदार आपल्याला न्याय देऊ शकत नाही, कुठलाही मंत्री आपल्याला न्याय देऊ शकत नाही. आपली जी एकजूट आहे, आपली जी संख्या आहे, ही संख्याच आपल्याला न्याय देऊ शकते. आणि म्हणून मी जालना जिल्ह्यातीलच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रातील महिला भगिनी असतील, पुरुष असतील, शिक्षक असतील, शिक्षकेतर कर्मचारी असतील, या सगळ्यांना नम्रपणे विनंती करतो की आपण तात्काळ मुंबईची गाडी पकडा आणि आझाद मैदान या ठिकाणी उपस्थित व्हा. त्याशिवाय आपल्याला न्याय मिळणार नाही. नक्कीच सर, या ठिकाणी उपस्थित जे काही शिक्षक समन्वयक आहे, जे बांधव आहे, त्या सर्व पोटतिडकींना हाच सर्वांना मेसेज देत आहे की आपण मोठ्या संख्येने आम्ही या ठिकाणी आलो आहोत, बळकट करण्यासाठी आपणही यावं, अशी एक आव्हान हे सर्व समन्वयक करत आहेत. आपल्यासोबत जामनिक सर, आपण काय सांगाल? खरंच आपल्या ज्या मागण्या सरकार पूर्ण करेल का? आपल्या पूर्ण होतीलच आणि आपण ते पूर्ण करून घेऊच, परंतु त्यासाठी महाराष्ट्रातील सर्व अंशतः अनुदानित जे काही शिक्षक बंधू भगिनी आहेत ते जेवढे जास्तीत जास्त संख्येने आझाद मैदानात हजर राहतील तेवढा निर्णय आपला लवकर लागेल. आणि राहिला प्रश्न परीक्षांचा, आता सध्याचा काळ परीक्षांचा आहे ते आपण मान्य करतो आणि प्रत्येक शिक्षक हा आपापल्या शाळेत कॉलेजमध्ये हे आपापलं कर्तव्य बजावत असते आणि आतापर्यंत आपण आपलं कर्तव्यच आहे, परंतु आपण विद्यार्थ्याला वेठीस धरत नाही. परंतु आज अशी कंडिशन आहे की एका शाळेवर 5 शिक्षक असतील, 10 शिक्षक असतील, 4 असतील, त्याच्या अर्धा म्हणजे 50% जरी शिक्षक इथं राहिले सध्या जोपर्यंत परीक्षा होईपर्यंत, तोपर्यंत जर इथं आपल्या मैदानात हजर राहिले, किमान प्रत्येक शाळेचे 1 किंवा 2 शिक्षक जरी हजर राहिले तर आज जवळपास महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांची संख्या हे 63,000 आहे. तर किमान आज जर आपली संख्या या येत्या 2 दिवसामध्ये किमान 4 ते 5 हजार जरी दिसली तर नक्कीच आपला निर्णय जो उशिरा लागणारा आहे तो लवकर लागेल आणि दिवाळीपूर्वी आपल्याला एक गोड बातमी आपल्या कानावर ऐकायला येईल. म्हणून मी महाराष्ट्रातील सर्व विना तथा अंशतः अनुदानित शिक्षकांना एक आवाहन करू इच्छितो की आपल्याला घर बसल्या काहीच मिळणार नाही आहे आणि आपल्याला जे मिळणार आहे ते फक्त आझाद मैदानाशिवाय आपल्याला पर्याय नाही आहे. आणि सरकार सुद्धा पॉझिटिव्ह आहे, फक्त आपली संख्या डिपेंड करते त्या गोष्टीसाठी. म्हणून जास्तीत जास्त संख्येने आझाद मैदानावर यावे हीच तुम्हाला कळकळीची विनंती आहे. नक्कीच आपल्यासोबत समन्वयक बीडचे समन्वयक दत्तात्रय चव्हाण सर आहेत. सर, आपण काय आवाहन कराल महाराष्ट्रातल्या सर्व बांधवांना, सर्व भगिनींना? महाराष्ट्रातील तमाम सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनींना माझी विनंती आहे, जे काल 30 ऑक्टोबर पासून आंदोलन, महाएल्गार आंदोलन शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून आपण चालू केलेलं आहे, त्याचा आज दुसरा दिवस. मला माहिती आहे की सर्व महाराष्ट्रातील शिक्षक बंधू भगिनींचा विश्वास या शिक्षक समन्वय संघावरती आहे आणि ते नक्कीच सगळेजण येणाऱ्या काळात इथं आझाद मैदानावर दिसतील हा ठाम विश्वास आहे. त्यांना सुद्धा माहिती आहे की आझाद मैदानच आपल्याला न्याय मिळवून देऊ शकतं. आणि विशेष अशी बाब इथं उल्लेख करावीशी वाटते की जे काही शिक्षण मंत्री जे आहेत आपले, ते एक चांगले सुज्ञ आणि कायम विनावधान आणि शिक्षण क्षेत्रातील बरेच प्रश्न निकाली काढण्याचं त्यांनी मानस केलेलं आहे, ठरवलेलं आहे. आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री महोदय आदरणीय फडणवीस साहेब हे देखील या विषयामध्ये त्यांच्या फायनान्स डिपार्टमेंटची त्यांनी येणाऱ्या 5 वर्षाच्या काळात 5,500 कोटीची तरतूद केलेली आहे. आणि गेल्या संभाजीनगर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये त्यांनी शिक्षक वर्गाला शब्द दिलेला आहे आणि त्या शब्दाची फक्त आपल्याला आठवण करून द्यायची आहे. यासाठी सर्व तमाम बंधू भगिनीने इथं उपस्थित राहावं ही कळकळीची विनंती आहे. आणि आपल्याला माहितीच आहे की या राज्याचे मुख्यमंत्री जे की सर्वसामान्याचे मुख्यमंत्री म्हणून नावारूपाला आलेले आहेत,
अनेक क्लिष्ट प्रश्न त्यांनी सोडवलेले आहेत राज्याचे आणि या प्रश्नाबद्दल ते अतिशय सकारात्मक आहेत. त्यांनी गेल्या वेळेसच आपल्याला एक ठोस आश्वासन दिलं आहे की मी कसल्याच प्रकारचा निधी तुमच्या या कायम विनाअनुदानात धोरणाबद्दल पडू देणार नाही. जेवढा काही निधी लागेल तो मी काही देणार असं ठाम आश्वासन दिलेलं आहे. त्या पद्धतीने त्यांनी आपल्याला गेल्या वर्षी टप्पा दिलेला आहे, अघोषितचा निर्णय घेतलेला आहे. आता सर्व आपण अंशतः अनुदानित बांधव झालेलो आहोत. त्याच्यामुळे मला असं सर्वांना पुनश्च एकदा आवाहन करायचं आहे की फक्त आता गरज एकच आहे की हे आझाद मैदान करण्याची गरज आहे. आणि इथं कोणी जो वर्ग जे प्रश्नार्थी हे आझाद मैदान 10-15 हजाराच्या संख्येने भरवतात त्यांचा प्रश्न 3 ते 4 दिवसात निकाली निघतो. हा आजपर्यंतचा इतिहास आहे आणि हे सर्व माहीत असताना आपण शांत कसे बसू शकता. नक्कीच उद्या परवा येणाऱ्या 2-3 दिवसात आपण बहुसंख्येनं आपल्या सहकारी वर्गाला, बंधू भगिनींना, मित्र वर्गाला, इतर सोयरे नातेवाईक सर्वांना हो देताल आणि एक या आव्हानाला प्रतिसाद देताल यात तुम्ही मात्र शंका नाही. धन्यवाद. नक्कीच सर, तुम्ही बघू शकता हे आहे शिक्षक समन्वय संघाचं या ठिकाणी हे बॅनर आहे. याच्यावर तुम्ही ही जी मागणी आहे ही मागणी घेऊन हे समन्वय संघ महाएल्गार आंदोलन आपण पुकारलं आहे. तिथे लिहिलेलं आहे माझा पगार माझी जबाबदारी, त्यासाठी पुन्हा एकदा मुंबई वारी आणि याच मुंबई वारीला वारंवार पुन्हा वाऱ्या करता येऊ नये यासाठी आपण या ठिकाणी आलो आहोत. या ठिकाणी आमचे समन्वयक आमच्या विविध मेळाव्यासाठी सारथी म्हणून ज्यांनी एक चांगलं निष्ठेने काम केलं आणि या समन्वय संघाचं वातावरण अतिशय प्रबळ आणि चांगलं बनवण्यासाठी अगदी पायाला भिंगरी बांधून राज्यभर दौरा केला असे आमचे समन्वयक उबाळे सर, प्राध्यापक उबाळे सर यांना मी सांगू इच्छितो. सर, आपण महाराष्ट्रभर एक वातावरण तयार केलं, मोठ्या संख्येने बांधवांनी या ठिकाणी यावं यासाठी आपण मेळावे घेतले, पण तरी सुद्धा पहिल्या दिवशी तेवढे बांधव उतरले नाही. पण कधीपासून जास्तीत जास्त बांधव या ठिकाणी येईल आणि त्यांच्यासाठी तुम्ही काय आवाहन कराल? सर्वांना नमस्कार. बांधवांनो, माझा पगार माझी जबाबदारी यासाठी मुंबईची वारी ह्यासाठी कालपासून आपले जवळपास सर्वच बांधव या ठिकाणी बऱ्याच संख्येनं, प्रचंड संख्येनं जमलेले आहेत. तरी सुद्धा आजपर्यंत आज जी संख्या आहे, आता बाजूलाच आपण जर पाहिला तर परिचारिकांचा मोठ्या संख्येनं 10-12 हजाराच्या संख्येने त्या जमलेल्या आहेत आणि त्यांचं निर्णायक टप्प्यात आंदोलन आलेलं आहे. बांधवांनो, आपला पगार आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी आपल्या सर्वांची सहकुटुंबानं, सहपरिवाराने या ठिकाणी येऊन उपस्थिती लावणं गरजेचं आहे. जेवढी डोकी लवकर जास्त तेवढा आपला हा प्रश्न जो आहे हा लवकर मिटणार आहे. म्हणून जालनावाले, हिंगोलीवाले, परभणीवाले, नांदेडवाले, लातूरवाले, जे काही आपले बांधव आहेत महाराष्ट्रातले, या तमाम नगरवाले, पुणेवाले, या सर्वांना माझी हात जोडून विनंती आहे की आपण आपल्या पगारासाठी या ठिकाणी यावं. आणि सरांनी म्हटलं की कधीपासून आपली संख्या आहे की वाढू शकते, तर सर आता आपल्या सध्या परीक्षा वगैरे चालू आहेत शाळांमध्ये. नक्कीच 4 तारखेचा शेवटचा दिवस आहे आणि त्यानंतर 5 पासून आपले हे आझाद मैदान पूर्ण भरेल अशी मला खात्री या महाराष्ट्राचा दौरा केल्यामुळे असं पक्की खात्री आहे. 100% सांगतो सर की हे ग्राउंड आपण काठोकाठ भरू आणि सर्वांना परत विनंती करतो की आपण सर्वांनी या ठिकाणी यावं आणि आपला पगार आपल्या पदरात पाडून घ्यावा. धन्यवाद. नक्कीच सर, तुम्ही बघू शकता बहुतांश बांधव या ठिकाणी जमलेले आहे आणि ह्या बांधवांची ताकद बांधण्यासाठी आपण सर्वांनी खरं तर या ठिकाणी आलं पाहिजेत. हे आमचे विदर्भातले बुलढाण्याचे मावळे, हे आमचे मखमले सर, गिराम सर खूप चांगल्या पद्धतीने नेहमी आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासून हे सर्व मावळे हे बांधव हजर राहतात. खरंच जी पोटतिडकी ह्या सर्व बांधवांच्या मनामध्ये आहे त्याच पोटतिडकीने घरी बसलेल्या सर्व बांधवांनी आता तरी मुंबईला निघण्याचा विचार करावा, नियोजन करावं. कारण आपण जर मोठ्या संख्येने आला तरच खऱ्या अर्थाने या मैदानातून आपण यश घेऊन जाऊ शकतो. कारण हेच मैदान आपल्याला न्याय मिळवून देणार आहे. हे सर्वप्रथम आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे.
थेट मुंबई आझाद मैदानावरून हे लाईव्ह तुम्ही सर्व बघू शकता. महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातील सर्व माझ्या बांधवांना हा दाखवण्याचा उद्देश एवढाच आहे की बांधवांनो, जी परिस्थिती आज आपल्या सर्वांवर आहे ती कायमची जर आपल्याला मिटवायची असेल, हा कायमचा हा कलंक जर आपल्याला पुसायचा असेल, तर या वेळेला या संधीचं आपल्याला सोनं करायचंय. मोठ्या संख्येने आपण मुंबई आझाद मैदान या ठिकाणी गाठावं. की दिवाळी आपल्याला या मैदानावर साजरी करायचंय, ती साजरी करण्याची जर वेळ आपल्यावर येऊ द्यायची नसेल, तर त्यापूर्वी जर आपण हे मैदान जर मोठ्या संख्येने भरवलं तर निश्चितच एक मोठं यश घेऊन आपण एक आनंदाने आपल्या परिवारासोबत एक गोड दिवाळी आपण साजरा करू शकतो. पण त्यासाठी तुमच्या सर्वांच्या उपस्थितीची गरज आहे. मुंबई विभाग सध्या इथं उपस्थित झालेले आहे. आमचे शेळके सर, समन्वयक सर, बघू शकता महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून हे बांधव आलेले आहेत. सर्व उपस्थित बांधवांना एकच गोष्टीची आहे की आपल्याला न्याय मिळाला पाहिजे. आपल्याला हक्काची 100% भाकर, आपल्या हक्काचं वेतन आपल्याला मिळायला पाहिजे. या उदांत हेतूने सर्व बांधव आलेले आहेत आणि वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्या पद्धतीने काय करतील त्यासाठी सर्व बांधव नियोजन करतायत. धन्यवाद. नमस्कार शिक्षक मित्रांनो, शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.